मन उडालं उडालं कापसवनी उडालं. घरात रोमांस करायचा नाही होता होय तुला? हा, बाहेर करू की रोमांस? बाहेर बी आपल्याला लय ऑडियन्स आहे. ए अनर, सरप्राईज. शंकर दादा, दादा भाऊ तशापेक्षा मऊ बघ कसा छाती ठोकपणे मरण्याच्या तयारीत आहे. आवडलं का सरप्राईज? का दुसरं सरप्राईज दाखवू? ए अनर दुसरं सरप्राईज. सरप्राईज. काय भावाचा मोल्ड रशीन आवडला की घरची लोक हे पोस्टर बघतील तो सीन आवडला? हा काय काय हे समजा? हे तुझं खरं रूप आहे. तू किती बी चांगली वाग आणि या पाटील वाड्यात तुझी किती बी इज्जत वाढू दे, पण हीच तुझी रियालिटी आहे. पण तुम्हाला सांगितलं होतं 1 महिना थांबा. मी स्वतःहून आले असते तुमच्याकडे. पर त्याआधी कुकू लावलंस की त्या दत्ताच्या नावाचं? हा, मांग में दत्ता के नाम का सिंदूर. दत्ताच्या नावाचं कुकू लावायचं होय? यम यम म्हणतात मला, आणि यमाला समद ठावा असतंय. हे समजा तुम्हाला कसं समजलं? कसं समजलं? कुणी सांगितलं? कधी समजलं? हे समज इम्पॉर्टंट नाही. तर इम्पॉर्टंट काय आहे? मला समज समजलंय, आणि मला जे समजलंय ते 100% खरंय. काय 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 तुला त्या दत्ताच्या नावाचं कुकू लावायची लय हौस आहे नाही? इथं मी कायद्याचा रक्षक असताना तो दत्ता कोण कुठला गुंड त्याच्या नावाचं कुकू लावायला लाज नाही वाटत? बेईमान पोलिसापेक्षा अयो इमानदार गुंड कधी बी चांगला. बेईमान, मोरे नावाच्या चक्रीवादळाचा तडाखा अजून तुला लागलेला नाही. एवढंच असेल ना तर त्या भोलाला जाऊन विचार, त्याला कसा उद्ध्वस्त केलाय ते. बोला, काय केलं तुम्ही त्यांच्यासोबत? काय केलं? बोला. चुप चुप. मला जास्त जोरात आवाज आवडत नाही, कळलं का? आपल्याला आवाजाचा लय प्रॉब्लेम आहे. आवाज जरा खाली मापात राहायचं. होणारी बायको असलीस म्हणून काय झालं? आणि म्या सांगतो ती ऐकायचंच. काय चाललंय का तुझं? हा, काय चाललंय? मोठी चूक केलीस तू नक्षत्रा. माझ्याशी कशी पण वागत राहिलीस, माझा अपमान केलास, तरी बी या मोरेनं समद माफ केलं. पण माझ्याशी ठरलेलं तुझं लग्न मोडलंस आणि त्या दत्ताच्या नावाचं कुकू लावलंस. इगो हट केलायस माझा. समद करायचं होतं, पण या मोरेचा इगो हट करायचा नव्हता. तू हे लग्न नाही करायचं नक्षे. मोरेने जेव्हा सांगितलं हे लगीन होणार म्हणजे होणारच. हे नक्षत्र, तू याच काय ऐकायलीस? तू आजचा बोलला बोलला, दत्ताचा चमचा बोलला, माझा साला बोलला. जा जा, तू जा जा जा, म्हणजे हा बी वर जाईल. मोरे, तुम्हाला मला त्रास द्यायचे द्या, पण दादांना काही करू नका.
त्यांचा ह्यात काय बी हात नाहीये. ओके, जशी आज्ञा मॅडम. ये पोरांनो, याला सोडा आणि दत्ताला उडवा. नाही, जाम त्रास झाला. मी फक्त बोललो, पण मला तर खरंच दत्ताला उडवायचा आहे. दत्ता गेला की तुझं कुकू बी जाईल आणि हे कुकू पुसत नाही तोवर माझ्या नावाचं कुकू कसं लावणार? ए नक्षत्रे, तू असं काय पण करणार नाहीयेस. मला माहितीये त्या दत्ताला मारायचं म्हणजे तुला लय त्रास होणार, आणि म्हणून मी तुझं काम सोपं केलं. हे घे घे. हे काय? इश इश पोटात आणि दत्ता ढगात. ना दत्ताला त्रास, ना तुला त्रास, ना मला. पण 1 महिन्याची मुदत. दिली होती, पण आता माझा मूड नाही. 1 महिना थांबायचं म्हणजे कसं शक्य आहे? 2 दिवस, 2 दिवसात हे कुकू पुसायला पाहिजे. दत्ता मेला पाहिजे, नाहीतर ए तू धमकी देतोस. हे चुप. दत्ता जर का संपला नाही तर यो तुझा दादा इथंच झोपतो ना. हा एकदा का रात्री झोपला की सकाळी उठायचा नाही. नाही, शंकर दादाला काही करू नका. मग माझं ऐकायचं दुसरा पर्याय नाही तुझ्याकडे. ए नक्षत्रे, याच्या बोलण्यावर जाऊ नकोस. ती बाटली फेकून दे. लक्ष देऊ नकोस त्याच्याकडे. ठीक आहे, दे बाटली फेकून, माझं ऐकू नगस. मग हे पोस्टर गावभर आणि नक्षत्र एका रात्रीत फेमस. तुम्ही असं काय बी करणार नाही. हे बी करायचं नाही, ते बी करायचं नाही. येडी का खुळ तू? पण दोष तुझा नाहीच आहे, दोष तुझ्या नशिबाचा आहे. तुझं कसं झालं माहितीये का? इकडं आड आणि तिकडे हिर. तू तुझा रंग काढला तरी बी मरणार, आणि नाही काढला तरी बी मरणार. आता तुझ्याकडे पर्याय एकच. तुला जर का तुझा जीव वाचवायचा असेल तर तुला दत्ताचा जीव घ्यावाच लागणार. नाहीतर हे हात जोडून माझं चांदणं उभं आहे की नाही, हे चांदणं गावातल्या प्रत्येक दारावर दिसल. समजलं का? हा 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 हा. फॉलो मी. ए नक्षत्रा, नग विचार करूस, नग टेन्शन घेऊस. ती आधी आधी ती बाटली फेकून दे. फेकून दे ती बाटली. नाही शंकर दादा, हीच ती वेळ आहे. सगळं सत्य दत्ता साहेबांना सांगावंच लागेल. नाही, आता काय पण करू नकस. अगं आता कुठे दत्ताभाऊ तुझ्याशी बोलायला लागलेत, तुझ्या हातचं जेवायला लागलेत, तुझं ऐकायलेत. आणि आता त्यांना खरं सांगणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारण्यासारखं आहे. तो तर मी आधीच पाडून घेतलाय माझ्या पायावर, त्या मोरेच्या नजरेला पडून. काय करू? एक वेळ स्वतःचा जीव घेईन. दत्ता साहेबांना नाही मारू शकत. फक्त गुरु, तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. ज्याला जगानं नाकारलं त्याला तुम्ही आधार देता, पण ज्याला तुम्हीच दूर केलं त्याने काय करावं हे पण सांगा ना दत्तगुरु. ज्यांनी कधीच कुणाचं वाईट केलं नाही त्याचं तुम्हीही वाईट करत नाही असं ऐकलं होतं. मग मला कसली शिक्षा द्यायलाय? हे समज माझ्या सोबतच का होतंय? अहो कसले शाप आहेत हे? प्रयत्न केले नव्हते मी?
किती प्रयत्न केले होते सत्य सांगण्यासाठी, पण ना माझ्या तोंडातून बाहेर पडतं, ना ज्याला सांगायचंय त्याला कळतं. पण माझ्याच नशिबात ही परीक्षा का? बोला ना दत्तगुरु, का? हाच उपाय आहे. हे ईश मी दत्ता साहेबांना नाही देऊ शकत. त्यांना देण्याऐवजी मीच हे ईश पिते. पण मला मरायच्या आधी दत्ता साहेबांना सगळं खरं खरं सांगायचंय. आणि त्यांना सत्य सांगितल्यावर माझ्याकडे एकच पर्याय उरतो. हे ईश पिऊन स्वतःला संपवायचं. दत्तगुरु, फक्त एक डाव मला बळ द्या. खोटं बोलायला शक्ती लागत नाही, पण खरं सांगायला बळ लागतं, आणि ते तुम्हीच मला द्या. सत्य? काय सत्य लपवत असेल ही पोरगी? काय असेल हिच्याकडं? आता तर आई साहेबांनी स्वतःच्या खुर्चीच्या बाजूला खुर्ची बी टाकून दिली हिला बसायला, तरी बी हिच्या थोबाडावर 12च वाजलेले. कशा पायी? काय लपवते ही? काय कले? कधी कधी खऱ्यामध्ये बी खोट लपलेलं असतं, आणि खोट्यामध्ये खरं. ही चिचुंदरी काय लपवते याच खरं खोटं आता करायला लागल. वातावरण टाईट करायलाच लागल कले. ऐक, खाऊन घ्या थोडं. ठेव तिकडं. हे दुखणं म्हणजे डोक्याला ताप झाले. कधी थांबायचं काय माहित. जखम अशी लगेच बरी होत नसती. किती बी रामबाण उपाय करा, थोडा वेळ त्या दुखण्याला बी द्यायला लागतो. आता तू शिकवणार आहेस मला. या दत्ताला दुखणं म्हणजे काहीच नाही वाटत. दत्ता एकच सांगतो, आणि ऐक. हो दत्ता साहेब, या इथे बसा. आधी तुम्ही या, लवकर या, बसा. दुखतंय का खूप? मी मदत केली तर चालेल वय? समजा का तुला दुखतंय ते? मग बांध की पट्टी. इंजेक्शन नकळत दिलं ना व, मग पट्टी बांधायला काय आमंत्रण धाडू? उगाच विचारलं. इंजेक्शन जसं नकळत दिलं ना, तसंच न विचारता पट्टी पण बांधायला पाहिजे होती. घाव लई दुखतंय का? नाही, गुदगुल्या करतोय यो घाव. खरं बोलायला काय होतो? उगा आडवं तिडवं बोलतात. दुसऱ्याला अक्कल शिकवता येते, नाशावेळी स्वतःची अक्कल कुठे जाते? म्हणजे तुझ्या मनात काय ना ते बोल की. आणि दत्तासाहेब, मी तुमच्याशी खोटं नाही बोलू शकत. हे बघा, हे आहे माझं खरं रूप. ते खाऊन घ्यायला सांगत होते, बाकी काही नाही. तुला माहितीये, तू किती जरी ठरवलंस, पण तुझे हे डोळे समद खरं सांगून जातात. आता काय लपवायलाय मी? ते तुलाच ठाव, पण एक नक्की आहे, काहीतरी मनात आहे तुझ्या. दत्ता एकच सांगतो, पण खरं सांगतो. डोळं म्हणजे मनाचा आरसा असतोय बघ. जे काय मनात असतंय का नाही, त्याचं प्रतिबिंब डोळ्यात दिसतंय. तेव्हा आत्ता जे काय तुझ्या मनात आहे ते बोलून टाक.
आता काय, आई साहेबांच्या बाजूची खुर्ची आई साहेबांनी स्वतःहून दिली म्हटल्यावर तुझं ऐकावंच लागणार. तीच खुर्ची आहे ना ग मला. तू सांगितलं आणि मी ऐकलं, बस. आता या गोष्टीची मस्करी न काय. अहो पण मी खरंच बोलते. का? तुझा आई साहेबांच्या निर्णयावरती विश्वास नाही का? आई साहेबांवरच विश्वास नाही? त्यांनी तुझ्यावर इतका विश्वास ठेवला आणि तू. आता तुम्हीच बोललात ना खरं बोल म्हणून, मग मला खरं बोलू द्या. बोल. तुमच्या समोर जी नक्षत्रा उभी आहे ती ती खरी नक्षत्रा नाहीये. नक्षत्रा, बस तिथं आणि आधी काहीतरी खाऊन घे. दत्ता साहेब ऐका माझं. तिथं पाणी आहे, ते पण पिऊन घे. पी, खा, बस बस बस. कशाला? अगं मला वाटलं की मला एकट्यालाच हा त्रास आहे. मला भूक लागली का नाही की मी वाटेल ते बडबडतो, पण तुझं पण तसंच आहे. तुला भूक लागली की तू पण वाटेल ते बडबडतेस. डोसकं काम करणं झालंय तुझं. खा, तू पण खा. मी पण खातो, लय भूक लागली. अहो दत्ता साहेब मी मस्करी नाही करत आहे, मी खरं सांगायले. ऐका माझं. ही नक्षत्रा आणि खरी नक्षत्रा यांच्यात मोठा फरक आहे. अहो रात्र आणि दिवस इतका मोठा फरक आहे. आमच्या समोर आण त्या खऱ्या नक्षत्राला आणि काय खरं दाखवायचं ते दाखव. बोल. तर मग ऐका दत्ता साहेब. नक्षत्र आहे. बघा, त्या खुर्ची सोबत नुसता मान येत नाही तर जिम्मेदारी पण येते. ती खुर्ची म्हणजे या पाटील घराण्याचा श्वास आहे आणि आईसाहेबांचा विश्वास आहे. जा, आईसाहेब बोलवतात. तुला काय त्या खऱ्या नक्षत्राच्या खोट्या नक्षत्राच्या गोष्टी सांगायच्यात ना? रात्री मला झोप नाही आली की मी तुला बोलवतो. तुझ्या त्या 2 नक्षत्राच्या गोष्टी ऐकत ऐकत मी झोपतो. ए नक्षत्रा, बघ, आईसाहेब बोलवतात. जा. ए नक्षे, काय झालं साहेब? तू जरा आमच्या बरोबर चल. काय झालंय का? काय घडलंय? आई साहेब, अहो तुमच्या चेहऱ्यावर राग दिसतोय. काय झालंय? इथं ना ग, वाटेत सांगतो तुला. नक्षत्रा, अग कुठं चालली? थांब की जरा. तुला एकच गोष्ट किती वेळेला सांगायची ग? कुणी कामासाठी बाहेर निघालं की मागणं आवाज देऊ नये म्हणून. इतक्या साध्या सोप्या गोष्टी कळत नाही हिला. हवाय साहेब, मला तरी कुठे इच्छा आहे 10 वेळेचं थोबड बघायची. तोंड सांभाळून बोलायचं. आमच्या समोर बी आणि आमच्या माघारी बी. तुला एक कामं नसतील, आम्हाला लई कामं पडल्यात. चल ग. अहो थांबा की, एवढी कसली घाई आहे? थांबा थोडं. का? कुठं घोडं मैदान गाजवून आलेस का तुझ्या पराक्रमाचा पवाडा ऐकायच्यात? नाही नाही नाही, असलं काय बी नाही. अहो पराक्रम गाजवायचा टेका एकट्या नक्षी देवीनं घेतला. अरे सांगायचं कशा पायी? मी तुम्हाला एक गंमतच दावतो. थांबा तुम्ही. नक्षी, काढ बरं ती बाटली. कोणता राक्षस दडवून ठेवलाय त्या बाटलीत दाखवत. तुला काय बोलायचं ते स्पष्ट बोल. कोड्यात बोलू नगस. अहो मग तुमच्या खुर्चीच्या मालकीनीला विचारा की, तिच्याकडे एक बाटली आहे, त्यामध्ये काय आहे विचारा. दाव ती बाटली. बघ, दत्ता भाऊ बी आला. एक नंबर, एकदम करेक्ट टायमिंगला आलायस बघ तू. ह्या पोरीकडे एक बाटली आहे, ती बाटली कशाची आणि त्यात काय आहे एवढं विचारायचंय. अरे तुमच्या दोघांचं चालतं ना व, एकमेकांचं लय ऐकता तुम्ही. विचार की काय आहे. लय कडक ऊन आहे. दत्ताभाऊ, गाडी तापली, वातावरण पण ताप. इथलं पण तापलंय का? काय झालं? शंकर्या भावा, एक काम कर ना माझ्यासाठी. तुझी बहीण आहे ना व, तिला विचार की तिच्याकडे एक बाटली आहे, त्या बाटलीत काय आहे बघ बाबा. तुला तरी सांगते का, विचार की. नक्षत्रा, काय बोलाली ही? अरे तिला माहितीये भाऊ मी काय बोलायले. ए बाई, काढ किती बाटली, दाव की काय त्याच्यात, सांगा मला. काय आहे हे बाटलीचं प्रकरण?
हे असं ग बसून काय होणार आहे? कसली बाटली आहे तुझ्याकडं? अरे देवा, ए पोरी, तुला कळतंय का? आई साहेबांना जायला लेट होतोय. लवकर सांग, ती कनवटीला बांधलीस ना बाटली, त्यात काय आहे? बोल लवकर, दाव ती बाटली. हे समज काय आहे नक्षत्रा? घ्या, बघा बघा, ही बाटली कनवटीला लावून तुरु तुरु पळत होती. काय त्या बाटलीत? बोल ग बाई. काय आहे या बाटलीत? इश.